हॅलो, गुड मॉर्निंग डिअर एस्पायरंट. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आपण न्यू टॉपिक बघतो आहोत, जो आपल्या सिलेबसचा पहिला टॉपिक आहे, फिजिओलॉजी ऑफ ब्लड. मग याच्यामध्ये आपण पहिलंच बघितलं आहे की काय बघणार आहोत. फर्स्ट इम्पॉर्टंट कंपोजिशन, फंक्शन, कोअगुलेशन, ब्लड ग्रुप, कंपोनंट अँड ब्लड बँक. हे जे टॉपिक्स आहेत आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर कंपोजिशनमध्ये आपला पहिला टॉपिक आहे ब्लड सेल्स, आणि त्याच्यामध्ये पण ब्लड सेल कोणकोणते आहेत, WBC, RBC अँड प्लेटलेट्स. तर त्याचे जे पण काही फंक्शन्स आहेत, फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत, ते आपण सगळे एक एक करून बघणार आहोत. ओके. तर आपल्याला का गरजेचं आहे, म्हणजे काय त्याचं नीड आहे आपल्या बॉडीमध्ये. तर सर्वायवल नीड, लाईक कम्युनिकेशन, इट इन्क्लूड ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे ब्लड, circulatory system and lymphatic system, internal communication through the nerve system and endocrine system. Second is external communication, spatial senses, verbal or non-verbal communication. Then the second function आहे intake of raw material and elimination of waste. Intake of raw material and elimination of waste. ह्याच्यामध्ये काय होतं, intake of oxygen and indigestion of nutrient and elimination of a वेस्ट, कार्बन डायऑक्साईड थ्रू युरिन अँड फेसेस. तर ह्याच्यामध्ये मेन काय आहे की ब्लडचं आणखी एक फंक्शन आहे की ते कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन ह्याचा इंटेक करतं आणि ते थ्रू आउट द सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये फ्लो करतं. नंतर इनडायजेशन म्हणजे जे पण काही फॉरेजन मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, पॅथोजन्स आहे, त्यांना इनडायजेस्ट करतात, म्हणजे त्यांना मारून टाकतात. नंतर आहे इटिंग, जे पण आपण काही खातोय त्याच्यातून न्यूट्रिएंट ते बॉडीला प्रोव्हाइड करतात. नंतर इलिमिनेशन ऑफ वेस्ट, मग जे पण काही आपल्यामध्ये बॉडीमध्ये वेस्ट प्रोडक्ट होतात ते एक्सक्रिटरी सिस्टीमकडे नेण्याचं कामही ब्लड करतं. नंतर आहे प्रोटेक्शन अँड सर्वायवल, प्रोटेक्शन अगेन्स्ट द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये आपला स्किन हा सर्वात मोठा ऑर्गन यूज होतो. प्रोटेक्शन अगेन मायक्रोबायल इन्फेक्शन, त्याच्यामध्ये रेजिस्टंट, इम्युनिटी, ब्लड बॉडी मुवमेंट, सर्वायवल ऑफ द स्पेसिस, रिप्रोडक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ इनहेरंट कॅरेक्टरिस्टिक. आता हे जो सर्वायवल ऑफ स्पेसिस म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये काय ब्लडचा उपयोग आहे किंवा काय त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत, आपण हे त्या टॉपिकनुसार बघणार आहोत. तर इन जनरल याच्यामध्ये कम्युनिकेशन, intake of raw materials and protection. ओके. नेक्स्ट ब्लड. आता जे मी काही याच्यामध्ये हायलाईट केलेलं आहे किंवा कलर केलेला आहे ते तुम्ही या दृष्टीने लक्षात ठेवायचं की त्याच्यावर कोणत्याही MPSC ड्रग इन्स्पेक्टरमध्ये आलं आहे किंवा UPSC DIच्या एक्झाममध्ये आलं आहे किंवा फार्मासिस्टमध्ये आलं आहे, असं काही ना काही त्याचं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळेच ते मी त्याला कलर केलेलं आहे किंवा हायलाईट केलं आहे. तो स्टुडंट, please remember whenever go through this presentation, read those bullet points which are highlighted. Remember that. म्हणजे तुमचे असेच काहीतरी 10-12 क्वेश्चन्स प्रिपेअर होऊन जातील. मग स्टार्ट करूया. ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. तर तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतील की ब्लड हा काय आहे, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे की प्लाझ्मा आहे की RBC आहे की WBC आहे. तर ब्लड हा फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. इट्स अ पार्ट ऑफ अ बॉडी ट्रान्सपोर्ट सिस्टीम अलाविंग कॉन्स्टंट कम्युनिकेशन बिटवीन टिश्यूज. आता ॲडल्ट बॉडीमध्ये 5 ते 6 लिटर ब्लड असतं. ऑन एन ॲव्हरेज 5.6. ब्लड मेक 7% ऑफ बॉडी वेट, म्हणजे जे पण आपलं बॉडी वेट आहे त्याच्या 7% हे ब्लड बनलेलं असतं. आणि आता हे 3 क्वेश्चन झालेलं आहे की अडल्टमध्ये किती ब्लड असतं, 5 to 6 लिटर्स. हाऊ मच बॉडी मेक ऑफ बॉडी वेट, म्हणजे बॉडी वेटचं किती पर्सेंटेज ब्लड असतं, 7%. आता ह्याचे 2 मेन पार्ट्स आहेत. वन इज अ प्लाझ्मा that is present in 55% of a blood volume. Remember, plasma present 55% of a blood volume and 90 to 90% of a water and other dissolved substances. नंतर ब्लड सेल, म्हणजे आता 55% तर गेलं, तर मग आता 45% काय आहे, 45% ब्लड सेल. मग त्याच्यामध्ये
RBC, WBC and platelets. Okay, plasma mainly water plus wide range of substances dissolved or suspended in it. प्लाझ्मा काय आहे, मेनली त्याचं कंपोजिशन आहे 90% ऑफ वॉटर आणि त्याच्यामध्ये काही डिझॉल्व सबस्टन्सेस आहेत, हार्मोन्स आहेत, जे आपल्या फिजिओलॉजिकल कंडिशन रेग्युलेट करण्यासाठी यूज होतात. ओके, include nutrient, oxygen, absorb and hormone substances or etc. Okay, next blood cell. Blood cellचे 3 main type आहेत. First one is a RBC, also called as erythrocyte. Second one is a WBC, also called as leukocyte, and third one is a thrombocytes, also called as a platelet. So what is a RBC? RBC इव्हॉल्व RBCचं काम काय आहे, ऑक्सिजन आणि जे काही ऑक्सिजन आणि लेसर अमाऊंट इन कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट करतं लंग्स अँड बॉडी सेल्समध्ये. ल्युकोसाइड आर मेनली कन्सर्न विथ द प्रोटेक्शन, म्हणजे डिफेन्स मेकॅनिझममध्ये ॲक्ट करतं अगेन्स्ट इन्फेक्शन अँड फॉरिजन सबस्टन्सेस. देर आर सेव्हरल टाईप ऑफ WBC विच कॅरी आउट द protective function in different way. These cells are larger and less numerous than the RBC. आता thrombocyte, thrombocytes means platelet. ह्याचं काय यूज आहे, they are a tiny fragments that play an essential part of a body and blood clotting mechanism. म्हणजे जेव्हा पण काही आपल्याला लागतं, दुखतं किंवा इजा होते तेव्हा तिथे ब्लड क्लॉट नाही झालं तर एक्सेसिव्ह ब्लड लॉसमुळे आपला मृत्यू होऊ शकतो. मग त्या प्रोसेसमध्ये प्लेटलेट्स मीन्स थ्रम्बोसाइट इज अ व्हेरी इसेन्शियल रोल. ओके, आता ह्या स्लाइडवर पण आपल्याला ह्याचा डायमीटर, त्याचा शेप आणि तो शेप का तसा आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तर RBCचा डायमीटर आहे 7 to 8 मायक्रॉन आणि शेप आहे बाय कॉन्केव्ह डिस्क. ओके, बाय कॉन्केव्ह डिस्क का आहे, कसं म्हणजे थिनर इन द सेंटर अँड थिकर ॲट द पेरिफेरी. ह्याच असं स्ट्रक्चर असण्याचं कारण आहे की ते जास्त ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅरी करू शकतात आणि ब्लड कॅपिलरीमध्ये त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते मूव्ह होऊ शकतं, इझिली मूव्ह होऊ शकतं बिकॉज ऑफ द फ्लेक्झिबिलिटी ऑफ सेल. ओके, तर आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याचा डायमीटर, त्याचा शेप आणि तो शेप कशासाठी इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आता ह्याच्यामध्ये व्हॅरिएशन ऑफ पॅथॉलॉजी, याच्यामध्ये जर काही म्हणजे जो बायकॉन्केव्ह डिस्क आहे RBCची त्याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले डायमीटर्समध्ये तर काय काय डिफिशियन्सी होऊ शकतात, त्याच्या काही मेडिकल टर्म्स आहेत. मायक्रोसाइट, मायक्रोसिस्ट, लेसर दॅन द 6 मायक्रोमीटर, सीन आयर्न डेफिशियन्सी, म्हणजे त्या माणसाला आयर्न डेफिशियन्सी आहे. मायक्रोसिट, मायक्रो मीन्स लार्ज, more than the 9 micrometer, sin vitamin B12 deficiency or folate deficiency. Then sickle cells, what is sickle cell? Sickle shaped anemia, sickle shaped anemia. Target cell, bull's eye appearance or thalassemia, liver disease. bull's eye appearance कशामध्ये बघायला भेटतं आपल्याला, थॅलेसेमिया अँड लिव्हर डिसीजेस. ओके, आता ब्लड मेनली काय ब्लड म्हणजे काय नक्की. ब्लड इज अ कंपोज्ड ऑफ क्लिअर स्ट्रॉ कलर्ड वॉटरी फ्लुइड called plasma. In several different of blood cell are suspended. Plasma are normally constitute 55% of the blood volume and 45% काय असतात आपल्या cells असतात. Okay, the remaining accounted for by cellular fraction of the body. 2 fractions of a blood cell and plasma can be separated and centrifuge. म्हणजे जर आपल्याला सेंट्रिफ्यूज केलं तर ह्याच्यामध्ये काय दिसतं की प्लाझ्मा आहे तो येलोइश कलरमध्ये ट्यूबमध्ये सस्पेंडेड झाला आहे आणि सेल्स खाली बसले आहेत, प्लाझ्मा वरती आहे. ओके, प्लाझ्मा constituent of plasma 90 to 90%, dissolved and suspended plasma protein, inorganic salt, nutrient material and hormones etc. Plasma protein which make up about 7% of plasma are normally retained in blood because they are too big to escape from the capillary.
दे आर लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ ब्लड. ओके, आता प्लाझ्मा प्रोटीनचं काय रोल आहे? दिस इज इम्पॉर्टंट लाईन. ऑस्मॅटिक प्रेशर जे आहे ब्लडचं ते रेग्युलेट करतं. इफ प्लाझ्मा प्रोटीन लेवल फॉल्स बिकॉज ऑफ आयदर रिड्यूस प्रोडक्शन or a loss of the blood vessel, osmotic pressure of a blood is also reduced and the fluid move into tissue called edema or and body cavities. ओके, जेव्हा म्हणजे माणसामध्ये एडिमा दिसतो त्याच्यामध्ये हे कारण असू शकतं की इंजुरी झालेली आहे किंवा प्लाझ्मा प्रोटीनचं प्रोडक्शन लेस झालेलं आहे. ओके, देन प्लाझ्मा विस्कॉसिटी इज ड्यू टू प्लाझ्मा प्रोटीन. जे पण म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन आहे त्याच्यामुळे त्या प्लाझ्माला विस्कॉसिटी मिळते, मेनली ड्यू टू अल्ब्युमिन अँड फिब्रोजन. प्लाझ्मा प्रोटीन विच with the exception of immunoglobulins are formed in the liver. Okay, albumin is the our most abundant plasma protein. असा हा क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे प्रिव्हियस एक्झाम्स मध्ये की विच ऑफ द फॉलोइंग प्रोटीन इज अबंडंट इन ब्लड. तर अल्ब्युमिन इज most abundant plasma protein, 60% of a total plasma protein, and their main function is normal osmotic pressure, like main function maintain the normal osmotic pressure. Albumin also act as a carrier molecule for free fatty acid, some drugs, steroid and hormones. Globulin, the main function is antibodies, forming antibodies or defense mechanism मध्ये हे यूज होतात. ओके, क्लोटिंग फॅक्टर, अबंडंट क्लोटिंग फॅक्टर. आता जसा अबंडंट प्रोटीन जो होता प्लाझ्मामध्ये तो होता अल्ब्युमिन, आणि अबंडंट क्लोटिंग फॅक्टर हा म्हणजे मोस्ट कॉमनली ऑब्झर्व प्रोटीन फॅक्टर फिब्रोजन. इलेक्ट्रोलाइट्समध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फेट हे इलेक्ट्रोलाइट्स आपल्या ब्लडमध्ये दिसतात. ब्लडचा pH काय असला पाहिजे? न्यूट्रल, 7.35 to 7.45, स्लाइटली अल्कलाइन पण चालेल. न्यूट्रिएंट. ओके, ब्लड सेल आर सिंथेसाइज मेनली इन, ब्लड सेल कुठे सिंथेसाइज होतात? इन रेड बोन मॅरो. सम lymphocytes प्रोड्यूस इन lymphatic टिश्यू. इन बोन मॅरो ऑल ब्लड सेल ओरिजिनेटेड फ्रॉम फ्ल्युरिपोटेंट सेल, फ्ल्युरिपोटेंट स्टीम सेल. म्हणजे इथे लक्षात काय ठेवायचं आपल्याला की रेड ब्लड सेल कुठे, आरबीसी कुठे फॉर्म होतात किंवा इरिथ्रोसाइट कुठे फॉर्म होतात? इन रेड बोन मॅरो. आणि काही एक्सेप्शन आहेत, लिम्फॉइड सेल, ते लिम्फॉइड टिश्यूमध्ये फॉर्म होतात. आणि ह्याचं मेन सोर्स काय आहे? फ्ल्युरिपोटेंट स्टेम सेल. याच्यापासून आरबीसी फॉर्म होतात. डिफरंट टाइप ऑफ ब्लड सेल फ्लो सेपरेट लाईन ऑफ डेव्हलपमेंट अँड ब्लड सेल फॉर्मेशन इज कॉल्ड एज हिमॅटोपोएसिस. आता जे पण ब्लड सेल्स फॉर्म होतात आहे आरबीसी, जे आरबीसी ब्लड सेल फॉर्म होतात आहे त्याला हिमॅटोपोएसिस म्हणतात. ओके, आपल्याला तर ह्या स्लाइडमध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे की ब्लड सेल आरबीसी कुठे फॉर्म होतात? रेड बोन मॅरोमध्ये. आणि त्याचं कोणत्या स्टीम सेलपासून फॉर्म होतात? फ्ल्युरिपोटेंट स्टीम सेलपासून. आणि ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? हिमॅटोपोएसिस. ओके, आता ही फ्लो डायग्राम आहे. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हे प्रेझेंटेशन टाकून देते, तुम्ही गो थ्रू करा ह्या जे पण फेजेस आहेत त्याच्यानुसार. ओके, मेन याच्यामध्ये काही हिमॅटोपोएटिक स्टेम सेल आहेत. त्याच्यामध्ये प्रोजेनेटर सेल कोणता आपला? फ्ल्युरिपोटेंट सेल, फ्ल्युरिपोटेंट स्टीम सेल. त्याच्यामध्ये जे पण आहे इरिथ्रोपोएसिस, मॅच्युअर आरबीसी. इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला किती फेजेस आहेत आणि कोणकोणते त्याचे टाईप आहेत. ओके, नेक्स्ट आता बघूया आपण पहिला आपला सेल आरबीसी. आरबीसी आर बायकॉन्केव डिस्क प्रोव्हाइड सरफेस सेल. हे माहिती आहे का? नो न्यूक्लियस असतं, पण जेव्हा ते शेवटच्या स्टेजला येतं तेव्हा ते न्यूक्लियस डिवाइड होऊन जातं आणि फक्त डिस्क राहते. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय असतं? हिमोग्लोबिन असतं. आता जे पण आरबीसीचं नॉर्मल काउंट आहे की किती कशामध्ये आहे, ह्या व्हॅल्यूज आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्या रेंजेस, हिमोग्लोबिन काय आहे, कशासाठी यूज आहे, हिमोग्राईट. आरबीसी काउंट मेजर बाय मायसोमीटर.
hemoglobin carries oxygen and carbon dioxide. Hematocrit, packed cell volume. MCV, mean corpuscular volume, indicate the size of RBC. mean corpuscular HB. ओके, हे सगळे जे व्हॅल्यूज आहेत ते एकदा गो थ्रू करा. नंतर लाईफ स्पॅन. आता आरबीसी किती दिवस जगतात, त्यांचा लाईफ स्पॅन काय आहे. बोन मॅरोमध्ये सिंथेसाइज होतात हे आपल्याला माहीत आहे. त्याचा लाईफ स्पॅन आहे 120 डेज. 120 डेज. ओके. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ आरबीसी फ्रॉम स्टेम सेल टेक्स 7 days. ओके. 120 डे हा आरबीसीचा लाईफ स्पॅन आहे. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट आरबीसी फ्रॉम स्टेम सेल टेक्स 7 days अँड कॉल्ड ॲज इरिथ्रोपोएसिस. म्हणजे जी पण काही प्रोसेस इरिथ्रोपोएसिसची होते त्याला 7 days लागतात. ओके. द इमॅच्युअर सेल्स आर रिलीज इन टू ब्लड स्ट्रीम ॲज अ retinonucleoside and then mature into erythrocyte over a day or two within the circulation. During this time they loses their nucleus and therefore become incapable of division. म्हणजे जर आता लक्षात घ्या, आरबीसीला न्यूक्लियस असेल तर ते काय होईल, त्याचं डिव्हिजन होत राहील. लाईक आपले डब्ल्यूबीसी कसे वाढत राहतात तसे ते वाढत राहील. मग काय होईल, बस्ट आउट होईल, खूप एक्सेस ब्लड सेल्स तयार होतील. म्हणून जे आरबीसीचं न्यूक्लियस आहे ते लूज झाल्याच्या नंतर ते इनकॅपेबल होतं डिव्हिजनसाठी. सो हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. बोथ विटॅमिन B12 अँड फोलिक ॲसिड रिक्वायर्ड फॉर आरबीसी सिंथेसिस. हा त्याचा एक म्हणजे फ्लो चार्ट आहे की आरबीसी कशा फॉर्म होतात. प्रो इरिथ्रोब्लास्ट, then decrease in size of loss of a nucleus, synthesis of hemoglobin, then mature erythrocytes, then hemolysis, form iron and bilirubin. याच्यामध्ये जे घटक लाईक एलिमेंट्स रिक्वायर्ड इज फोलिक ॲसिड अँड विटॅमिन B12, आयर्न हे आपल्याला डायरेक्टरी सप्लिमेंट म्हणून मिळतं. ओके. हिमोग्लोबिन is a large complex protein containing a globular protein, pigmented iron contain complex called as heme. हिमोग्लोबिन मध्ये जे पण कॉम्प्लेक्स प्रोटीन्स आहेत त्याला काय बोलतात, हिम. आणि त्याच्यामध्ये 4 मॉलिक्युल असतात. 4 कंटेन 4 ग्लोब्युलिन चेन, 4 युनिट ऑफ हिम अँड इच विथ 1 ॲटम ऑफ आयर्न. म्हणजे आता ह्याचं नेक्स्ट स्लाइडवर स्ट्रक्चर आहे, आपण तेव्हा पण बघूया. ॲज इच ॲटम आयर्न कंबाईन विथ ऑक्सिजन मॉलिक्यूल, दिस मीन दॅट सिंगल हिमोग्लोबिन मॉलिक्यूल कॅरी अ 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. असा प्रश्न विचारला जातो की हिमोग्लोबिन किती मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन कॅरी करू शकतो. तर 1 सिंगल हिमोग्लोबिन मॉलिक्यूल 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅरी करू शकतो. हा पण क्वेश्चन आलेला आहे, तुम्ही हा लक्षात ठेवू शकता. ओके. आयर्न इज कॅरीड ब्लडस्ट्रीम बाउंड टू इट्स ट्रान्सपोर्ट प्रोटीन कॉल्ड ॲज अ ट्रान्सफरिन. आयर्न जे ब्लड स्ट्रीममध्ये बाउंड होतं ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कोणतं प्रोटीन यूज केलं जातं, ट्रान्सफरिन. ओके. हे स्ट्रक्चर आहे हिमोग्लोबिनचं. याच्यामध्ये 4 बीटा चेन, 4 अल्फा चेन, हिम ग्रुप आणि आयर्न. आता याच्यामध्ये म्हणजे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला जातो हिमोग्लोबिनमध्ये. मग आपल्याला माहिती आहे की 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल ते बाइंड होतात आणि ते ब्लड स्ट्रीममध्ये कॅरी केले जातात. मग जेव्हा ब्लड हे ऑक्सिजन रिच आहे तेव्हा ब्लडचा रंग हा ब्राईट रेड असणार आहे. ओके. आणि जेव्हा ब्लड लोअर ऑक्सिजन लेवल असेल तेव्हा डार्क ब्ल्यूइश असणार आहे. हा पण क्वेश्चन येऊ शकतो. हा खूप म्हणजे बोलतात की नॉर्मल क्वेश्चन आहे पण येऊ शकतो. तेव्हा आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण म्हणू की अरे हा ऑक्सिजन रिच आहे तर मग हिमोग्लोबिन जास्त अटॅच असेल मग त्याचा रंग रेड असेल जास्त, तर नाही, ब्राईट रेड. आणि कमी असेल तेव्हा डार्क ब्ल्यू शेड कलर. कंट्रोल ऑफ erythropoiesis. Red blood number remain fairly constant because of bone marrow produces erythrocyte at the rate which they are destroyed. म्हणजे आता आरबीसी कधी फॉर्म होतात, जेव्हा काही आपल्याला लागलं असेल, हायपोक्सिया झाला असेल, कमी ऑक्सिजन इंटेक असेल आपल्या बॉडीमध्ये,
तेव्हा हा स्टिमुलाय आपल्या रेड बोन मॅरोला जातो आणि तिथून मग प्लुरिपोटेंट स्टेम सेल ॲक्टिवेट होतात आणि जी आपली इरिथ्रोपोएसिसची सायकल आहे ती जनरेट होते. आणि ह्या सगळ्या लाईक इरिथ्रोपोएसिसच्या सायकलला हिमोस्टॅटिक निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम म्हणतात. ओके, काय म्हणतात? हिमोस्टॅटिक निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. ओके, दिस इज अ डायग्राम. यू कॅन रिमेंबर फ्रॉम दिस डायग्राम. कधी पण लक्षात ठेवा की आपला जो फोकस आहे म्हणजे आपण कसं का स्टडी करतोय ह्याच्यावर एकच डिपेंड आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट रिमेंबर करा की असं का झालं, हायपोक्सिया झालं तर मग काय होईल, किंवा आरबीसी का प्रोड्यूस होतात आहे. जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स विचारून स्टडी करता तेव्हा तुम्हाला खूप इझी जातं की आपल्याला म्हणजे बुलेट पॉईंट लक्षात राहतात, काय क्वेश्चन्स येऊ शकतात, कशा प्रकारे येऊ शकतात, ते आपल्याला एक रिव्हिजन होऊन जाते. डिस्ट्रक्शन. आता डिस्ट्रक्शन ऑफ इरिथ्रोसाइट, द लाईफस्पॅन ऑफ इरिथ्रोसाइट इज अबाउट 120 days. हे तर आपल्याला माहितीच आहे. इज कॅरीड आउट बाय फॅगोसायटिक रेटिको एंडोथेलियल सेल. ह्या सेलचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. इज कॅरीड आउट बाय phagocytic reticuloendothelial cell. These cells are found in many tissues, but the main site of hemolysis are spleen and bone marrow and liver. RBC age their cell membrane become more fragile, and so they are susceptible for hemolysis. Iron released by hemolysis is retained in the blood body and reused in the bone marrow from the hemoglobin molecule. आता बिलिवर्डिन इज हे बिलिवर्डिन काय आहे? इज फॉर्म ऑफ हिम पार्ट ऑफ द हिमोग्लोबिन. इट इज almost completely reduced to yellow pigment bilirubin before being bound to plasma globulin transport through in the liver, and liver it changes into fat soluble and water soluble form excreted as a bile. Okay, thank you. अशा प्रकारे आपला कंपोजिशन ऑफ ब्लडमधला पहिला टॉपिक संपलेला आहे. लाईक पहिल्याच टॉपिकमधला एक टॉपिक आपण कव्हर केलेला आहे RBC. याच्यामध्ये आता क्विक रिवाइज करूया. RBC याच्यामध्ये आपण काय लक्षात ठेवायचं? ब्लड म्हणजे काय? ब्लड इज अ कनेक्टिव्ह टिश्यू आणि ब्लडचे किती पर्सेंट बॉडीचं असतं? 7%. देन किती बॉडी वेटमध्ये लाईक किती लिटर्स ब्लड आपल्या बॉडीमध्ये असतं? 5 to 6 लिटर, ऑन ॲन ॲव्हरेज 5.6 लिटर. नंतर त्याच्यामध्ये कोणकोणते सेल्स आहेत? इरिथ्रोसाइड, देन प्लेटलेट्स, RWBC हे आपले ब्लडचे कंपोनेंट आहेत. त्याच्यामध्ये प्लाझ्मा आहे, प्लाझ्माचं कंपोजिशन. RBC बघितलं आपण, त्याचं स्ट्रक्चर, बायकॉन्केव्ह शेप, त्याचा डायमीटर कमी जास्त झाल्याच्यानंतर कोणकोणते आजार होतात किंवा लाईक पॅथॉलॉजिकल ॲनालिसिसमध्ये कसं ते यूज केलं जातं ते पण बघितलं आहे आपण. तर अशा प्रकारे आपण RBC हा चॅप्टर कव्हर केलेला आहे. तसा तर मला वाटत होतं की सगळं आपण एकाच लेक्चरमध्ये करूया, पण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल आणि आय नो की खूप मोठे व्हिडिओज आता बघायला कोणाला आवडत नाहीत. though they are meaningful or like informative, पण आपण असेच शॉर्ट व्हिडिओ करणार आहोत मग जेणेकरून तुम्हाला ते क्विक रिव्हिजनसाठी उपयोगी पडेल. आणि हे प्रेझेंटेशन मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं फ्री मटेरियल डाउनलोड करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि आपल्या फार्मसी रिलेटेडचे जे पण काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्या स्टडी मटेरियलसाठी फार्मा सक्सेस हब ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या अशाच गरजू मित्रांशी शेअर करा. थँक्यू.